सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण दरवेळी कमाल कलाकारांना भेटतो, त्यांचा प्रवास आपण जाणून घेतो. आणि आज ऑल इज वेल सांगण्यासाठी आपल्यासोबत रोहित भाई, खूप खूप स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच. आणि ऑल इज वेल आपण सगळे सांगतोय. पण ऑल इज वेलच्या अगोदर ही ड्रायव्हिंग व्हील कधी हाती आली? कारण या शोचं नावच आहे कल्ला आणि कार. तर ही कार कधी आली, कधी ड्रायव्हिंग शिकू लागलात, तुमच्या आयुष्यातली पहिली गाडी वगैरे वगैरे प्लीज आम्हाला सांगा. ड्रायव्हिंग मी कोल्हापुरात असताना शिकू लागलो. एक मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये मी जायचो. राईट. तिथे त्या आणि गेअरच्या गाड्या असायच्या त्यावेळेला. तर पहिल्यांदा आमच्याकडे ऑल्टो होती गेअरवाली. मग माझे एक मावस काका होते, म्हणजे बिचारे ते डेंटिस्ट होते ते. तर त्यांची कार आम्ही घेतली होती सेकंड हँड. ऑल्टोचं पहिलं मॉडेल जे होतं ना गेअरवालं, ते घेतलं होतं आणि त्या गाडीवर गाडी शिकलो होतो. मग ऑल्टो K10 मस्त छोटी कोझी गाडी आहे. एक्झॅक्ट. छान, म्हणजे मुंबईत एकदम सोयीची आणि सुटसुटीत अशी. आणि पार्किंगची तुला इझिली पार्किंग कुठेही मिळतं. कुठूनही ट्रॅफिक असलं तरी ही गाडी सटकन कुठेही जाते. तर ही ऑल्टो K10 त्यानंतर घेतली आम्ही. ती मला अजून द्यायचं मन नाही करत कुणाला, इच्छा नाही होत. खूप जण म्हणतायत तुम्ही विकणार आहे का, द्यायची असेल तर द्या. पण माझं खूप जीव अडकला या गाडीत. तर कोल्हापुरात असतानाच ड्रायव्हिंग शिकलो मी. आणि आमच्या कोल्हापूरच्या जवळचं हक्काचं ठिकाण म्हणजे पन्हाळा. बरोबर. पन्हाळ्यावर आम्ही म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यालाच जायचो. प्रत्येक रविवारीच जायचो. आधी बाईकवरून जायचो, कार हाती आल्यावर कारने जायचो. ड्राईव्ह करायला मस्त मजा येते. आणि सोबतीला जर गाणी असतील तुमच्या, त्यात खास करून किशोर कुमार आणि मोहम्मद रफी असतील, तर प्रवास कसा पूर्ण होतो ते कळत सुद्धा नाही या लोकांबरोबर. पण जर मी तुला विचारलं रोहित भाई, ते कुठल्या गाण्याच्या तुला गुणगुणायला आवडतं? अरे लगेच गाडी चालू झाली की लगेच यू हॅव टू लिसन टू दॅट सॉन्ग, किंवा ते गाणी तोंडात बसलंय असं अशी खूप आहेत. पण एक पर्टिक्युलर गाणं आहे मेरे अपने फिल्मचं. कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते, कोई होता जिसको अपना. अप्रतिम कंपोजिशन आहे. सलील चौधरी साहेबांचं, किशोर कुमारने आउटस्टँडिंग गाणं म्हटलं. आणि पिक्चरायझेशन गुलजार साहेबांनी आणि विनोद खन्ना. एक तर काय द मोस्ट हँडसम मॅन इन दिस वर्ल्ड. हो बाप. खरं म्हणा, विनोद खन्नासारखं हँडसमनेस कोणाचं नव्हतं. हँडसम. इस मोहल्ले का दादा है तू, और इस वर्दी की वजह से चुप बैठा है तू. क्या बात आहे. पण या सगळ्यानंतर आपण जर आता गाडी चालवतो तर गाडीचे किस्से असतीलच तुमच्याकडे. म्हणजे मला सांगा ना, कुठे तो गाडी घेऊन तुम्ही प्रचंड प्रवास केला, तो आठवणीतला प्रवास आहे, तो किस्सा आहे, तो तुम्ही आम्हाला सांगा. बापरे, एक मला आठवतोय, जुनी ऑल्टो होती आमची गेअरवाली. आणि कोल्हापूर पासून एक आंबोली नावाचं ठिकाण आहे. तिथे पावसाळ्यात खूप गर्दी असते, धबधबा वगैरे असतो. आंबोली घाट. करेक्ट. तर चला की आपण आंबोलीला जाऊ. तर आमचे 4 मित्र माझ्या गाडीतून आंबोलीला गेलो. मी ड्राईव्ह करत होतो आणि इतका पाऊस आणि सगळे चिखलाचे रस्ते. आणि ते परत जाताना काहीच प्रॉब्लेम नाही. परत येताना जे धुकं आलं ना, ॲब्सोल्युटली काही दिसत नव्हतं. काही दिसत नव्हतं. म्हणजे आलटून पालटून गाडी चालवली मी आणि माझा एक मनीष आपटे म्हणून मित्र आहे अजून कोल्हापूरला, रेडिओ मिर्चीमध्ये आरजे येतो. तर तो लिटरली अशी गाडी चालवत होता. अरे काहीच दिसत नाहीये. आणि स्पीड म्हणजे आम्ही चेष्टेने म्हणतो की तुला आठवतं का -20च्या स्पीडने आपण गाडी -20ने आपण गाडी चालवत कोल्हापुरात आलो होतो. हा किस्सा न विसरता येण्यासारखा आहे बाबा. बापरे बाप. ऑल इज वेल सिनेमा जो तुम्ही आणताय प्रेक्षकांच्या भेटीला, करेक्ट. कमाल टीम, कमाल गोष्ट. खूप दिवसांनी एक निखळ विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, जो तुम्हाला फक्त आणि फक्त हसवणार आहे. काय सांगणार? तेच, तसं तू म्हणालास की एक कौटुंबिक विनोदी चित्रपट तसे खूप कमी भेटीला आले गेल्या काही महिन्यात. तर हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे, जो सगळेजण आपल्या फॅमिलीसोबत 2 तास पूर्ण करमणूक एन्जॉय करू शकतात चित्रपटगृहात. 27 जूनला आमचा हा चित्रपट येतोय. तर लोक बघतीलच. तुझं फिल्मबद्दल आता तू विचारलंस तर एकतर लेखक प्रियदर्शन जाधव आहे या फिल्मचा. आणि दर्शन दादा बरोबर मी अनेक माध्यमातून काम केले. त्यांनी डिरेक्ट केलेल्या फिल्ममध्ये मी रिसेंटली काम केलं होतं, कीर काटा नावाच्या.
आणि त्यानंतर जेव्हा या फिल्मचं ऑल इज वेलचं रायटिंग सुरू होतं तेव्हा मला दर्शन दादाचा फोन आला होता की अशी अशी एक फिल्म आहे आणि त्यामध्ये मी काम करतोय आणि मी लिहिली आहे, तर तुझं मी नाव सुचवलंय तर तू बोलून घे तिकडून. तर तिकडून प्रोडक्शनकडून फोन आला, सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या, डेट्स मॅनेज झाल्या आणि मी ऑनबोर्ड आलो. तर आता एक मैत्रीपूर्ण विश्वास प्रियदर्शन दादावर असल्यामुळे मी फार काही खोलात गेलोच नाही, कथा काय किंवा कुठे काय. हा देतोय म्हणजे काहीतरी चांगलंच असणार, त्यामुळे त्यावेळेलाच हो म्हणून टाकलं या ऑल इज वेलसाठी. आणि अमर अकबर अँथनी पुन्हा एकदा असं वगैरे जे चालू आहे त्याला कसं काय तुम्ही फेस करताय? कारण किती भारी गोष्ट ना की अमर अकबर अँथनी कल्ट सगळ्या गोष्टी आपल्या सिनेमात पण तो भाग आपला थोडासा करता येतोय, काय सांगायला? हे आम्ही नशीबवान म्हणायचो की त्या चित्रपटाच्या संबंधित काहीतरी गोष्टी आमच्या वाट्याला आल्यात. म्हणजे या फिल्ममध्ये फक्त नावातच सिमिलॅरिटी आहे. व्हेरी ट्रू. म्हणजे कॅरेक्टर्सची जी नावं आहेत अमर अकबर आणि अँथनी, एवढंच साम्य आहे. बाकी कथा वेगळी आहे, यातले कॅरेक्टर्सच्या बॅकग्राऊंड्स वेगळ्या आहेत, पण पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे हा. आता तुम्ही सांगाल की हा जो प्रवास आहे तुमचा, म्हणजे आता तुम्ही म्हटलात की तुम्ही रेडिओमध्ये सुद्धा काम केलं, तिथून अभिनय करणं म्हणजे रेडिओचा एक सेटल्ड जॉब ज्याला आपण म्हणतो, असं आमच्याकडे सेटल जॉब आहे, चलो राईट, पगार येतो वेळेवर, सेटल जॉब वॉट एव्हर इट इज, त्याच्यात अभिनय करणं त्याचे स्ट्रगल्स वेगळे असतील ना, त्याबद्दल सांगा ना मला. का तो डिसिजन कसा काय घेतला तुम्ही? एक तर काय झालं, कोल्हापुरात असताना मी शाळेपासून एकांकिकेत वगैरे काम करत होतो. कारण नाटक तसं बघायला गेलं तर माझ्या घरात होतं. माझे काका, सख्खे काका संजय हळदीकर हे पॅरलल थिएटर अनेक वर्ष करायचे कोल्हापुरात. तर त्यामुळे ती कुठे ना कुठेतरी त्यांच्यामुळे आवड निर्माण झाली नाटकाबद्दल आणि मग एकांकिकेत काम करू लागलो. मग पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या कॉलेजचे जे आर्ट कल्चर असतं तिथे मग एकांकिका स्पर्धा, मग एका प्रायोगिक संस्थेला मी जॉईन झालो, देवल क्लब नावाच्या, तिथून राज्यनाट्य स्पर्धा अशी सुरुवात झाली. तर नाटकं आणि एकांकिका करत होतो आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग एक चला काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये करायचं, म्हणजे मुंबईला यायचं हे मी ठरवलं होतं. राईट. पण मी हे ठरवलं होतं की सचिन तेंडुलकर रिटायर झाल्यावर मुंबईत जाऊ. का काय? मी सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन. जर गेलो, मुंबईत आलो आणि जर समजा शूटिंग किंवा प्रयोग असेल आणि त्यावेळेला जर मॅच असेल आणि सचिन खेळत असेल तर कसं जायचं शूटिंगला? हे होतं तुमचं नेहमी? हो, एव्हरी इनिंग मी पाहिले. तर म्हटलं बाबा आपले साहेब रिटायर होऊ देत मग जाऊ आपण मुंबईत. तर तेव्हा रेडिओ मिर्ची हे नवीन ओपन झालं होतं कोल्हापुरात आणि इंटरव्ह्यूज वगैरे चालू होते. तर आमचा एक मित्र आहे मयूर रानडे नावाचा, तो तिथे प्रोमो प्रोड्युसर म्हणून जॉईन झाला होता. तर त्याने मला सांगितलं की अरे कर ना, आहे तुझ्या आवडीचं सगळं, देतोस का इंटरव्ह्यूला? तर मी गेलो, इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये सिलेक्ट झालो आणि 1-2-2.5 वर्ष नोकरी केली. पण एका पॉईंटला माझ्या मग असं लक्षात आलं की करूया नोकरी, सचिन तेंडुलकर रिटायर होईपर्यंत आपल्याला मुंबईत स्ट्रगलला पैसे पण गरजेचे आहेत. तर मग ते जे पगार आमचे मिळायचे ते सगळे मी बऱ्यापैकी सेव्ह करून ठेवले, जे स्ट्रगलला उपयोगी पडतील याच्यासाठी. तर अशी ती 1-2-2.5 वर्ष नोकरी केली, पण खूप मजा आली तिथे, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमची मालिकामध्ये आली जी प्रचंड गाजली, आय थिंक जीव झाला येडापिसा, त्याच्यातलं तुमचं कॅरेक्टर पण खूप भारी होतं. काय सांगाल त्याविषयी? हो, पूर्णपणे क्रेडिट गोज टू विनोद लवेकर सर. विनोद डिरेक्टर. हो, कारण मी मुंबईत जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला पहिली मालिका जी मिळाली होती त्याचे डिरेक्टर विनोद लवेकर. बरोबर. त्यामुळे वेगळ्या रोलसाठी फोन केला होता. म्हणाला की एक हिरोईनच्या भावाचा कॅरेक्टर आहे, तर तुझं सगळं सांभाळून आपण करू, डबिंग आणि इतर तुझे शूटिंग्स असतात ते डेट्स मॅनेज करू. म्हटलं ओके चल करू, काहीच प्रॉब्लेम. काही दिवसानंतर फोन आला की जरा रोल चेंज करतोय, विलन करशील का? म्हटलं अरे नाही, केला नाही कधी, मला माहिती नाही मला जमेल की नाही आणि मी कन्व्हिन्स कसा होईल म्हटलं विलन म्हणून. तो म्हटलं ते सगळं माझ्यावर सोडते, आपण बघू. म्हटलं ठीक आहे, तुला विश्वास आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ते पूर्णपणे श्रेय त्याला जातं, ते त्याने करून घेतलं माझ्याकडून.
तिथले लोक, सांगलीत आम्ही जिथे या, shoot तू बाहेर तिकडे shoot केलं, करायचो, मुंबईत. सांगलीच्या आसपास शूट करायचो. तर तिथले लोक, माझं नाव त्या सिरियलमध्ये सरकार असं होतं. तर अरे म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. एक मुलगा बुलेटवर सरकार असं लिहून आला होता आमच्या सेटवर, बुलेट घेऊन आला होता. म्हटलं तुमचं नाव दिले बुलेटला, प्लीज फोटो काढा ना बुलेट बरोबर आमच्या. मला आश्चर्य वाटतं, अरे विलन पण कसा पॉप्युलर होऊ शकतो. पण ना तुम्ही आता बोलण्यात 3-4 वेळा नाव कोल्हापूरचं घेतलं राईट. हो, हो. म्हणजे मी प्रियदर्शन सरांचं इंटरव्ह्यू केलं, ते पण राईट कोल्हापूरचं, आणि कोल्हापूरचं शब्द म्हणजे निवांत. निवांत. व्हॉट कोल्हापूर मीन्स टू यू, जर असं मी तुम्हाला विचारलं, कोल्हापूर आहे तरी काय, हे निवांतनेस आहे तरी काय? शुद्ध वातावरण, हेल्दी बच्चन वातावरण. साहेबांच्या घराकडून चाललं ऑफिस, जनक ऑफिस, हे घर, इकडे घर, आणि पलीकडचं ते पहिलं घर. ते पहिलं घर. हा, तर कोल्हापूर मी म्हणेन, एकतर कोल्हापूरची हवा, कोल्हापूरचं पाणी आणि कोल्हापूरचं फूड जे आहे ते खूपच प्युअर आहे. तर ते अजून दूषित झालेलं नाही आहे आणि ते होणारही नाही. कारण लोक तिथं जेवणावर जितकं प्रेम करतात तितकं खूप कमी गोष्टींवर प्रेम करतात. आणि कोल्हापुरात तुम्हाला एकही छोट्यातली छोटी जागा सुद्धा अशी नाही दिसणार की अरे काय फार काही मजा नाही आली आहे इथले पदार्थ खाल्ल्यावर किंवा जेवण जेवल्यावर. छोट्यातल्या छोट्या जागेत सुद्धा उत्तम अन्न मिळतं. तर कोल्हापूर माझ्यासाठी एक कायम तृप्त करणारं शहर मी म्हणेन. हे वातावरणाच्या बाबतीत म्हणा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा, तृप्त तिकडे जायला फार नाही, पण मी जेव्हा जातो तेव्हा वेळ काढून जातो. 2-3 दिवस जर माझ्या हाताशी असतील तर काही मित्र आहेत कोल्हापुरातले, त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. मग ते ठरलेलं रुटीन असतं ना, मग मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, आमच्या राजाभाऊंची भेळ, सोळंकीचं आईस्क्रीम, ते शेड्यूलमध्ये असतं कायम. व्हेरी ट्रू. पण या सगळ्यानंतर आता आपण तुमच्या अजून एक प्रेमाविषयी विचारते, म्हणजे डबिंग. करेक्ट. आणि ते क्षेत्र खरं तर फार मोठं क्षेत्र आहे. आणि ते लोक म्हणतात ना की शेवटी एव्हरी डबिंग आर्टिस्ट इज ऑल्सो अन ॲक्टर, बिकॉज ही हॅज टू ॲक्ट इन फ्रंट ऑफ द माईक, राईट? कसं काय बघता या क्षेत्राकडे, आणि या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळलात? वळलो म्हणण्यापेक्षा रेडिओ जेव्हा करत होतो त्या दरम्यान मी मिमिक्री शोज सुद्धा करायचो. स्टँडअप जे ऑर्केस्ट्राज वगैरे असायचे ना, त्यांच्यामध्ये मध्ये मध्ये मला आयटम करायला बोलवायचे तेव्हा. तर एक फक्त मजा म्हणून जायचो मी, कारण पैसे मिळायचे खूप चांगले. त्यामुळे एक फक्त मज्जा म्हणून ते मी करायचो. आणि गाडीचं पेट्रोल आणि रिचार्जचे पैसे त्यात सुटायचे. तर माझ्या शाळेतल्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की अरे तू मिमिक्री तू म्हणजे व्यवस्थित करतोस, म्हणजे आवाज तुला व्यवस्थित काढता येतात. म्हणजे माझ्या जे असंख्य कॅसेटचं जे भंडार आहे त्यामध्ये कॅसेट होती म्हणजे सुदेश भोसले सरांची पिकनिक के रंग सितारों के संग नावाची, ज्यात त्यांनी अनेक ॲक्टर्सची मिमिक्री केली होती. व्हेरी ट्रू. तर ते ऐकून ते मी पहिल्यांदा ट्राय करायचो. ते ऐकून म्हणजे असं जेव्हा कळलं की एकाच माणसाने एवढे सगळे आवाज काढले, म्हटलं अरे असं कसं होईल, बघूया आपण पण ट्राय करून. आणि मी ट्राय करायला होतं ते समहाऊ ते जमलं मला. आणि मग एक जी प्रत्येक मिमिक्रीवाल्याची सुरुवात जी होते बेसिक, तशी माझीच झाली. शाळेतल्या शिक्षकांचा आवाज काढला आणि सगळे म्हणाले अरे सेम आला. ते सेम आवडलंय सगळ्यांचं असं सेम रे. त्यापासून सुरुवात झाली. हा, त्यापासून सुरुवात झाली. सुरुवात माझी क्राऊड डबिंग पासून झाली. म्हणजे 10-15 जण एका स्टुडिओत आहेत आणि आम्ही क्राऊड भरतोय सगळं फिल्म. दिवसभर बोंबा बोंब करून काहीतरी म्हणजे ओरडायला लागायचं ना क्राऊडला. असं घोषणा द्यायचं सीन असेल, मोर्चा आलाय असं सीन असेल तर तुम्हाला ओरडायला लागायचं ना. घोषणांचे सीन आहेत किंवा काय हॉस्पिटल मधली गडबड आहे त्याचा ॲम्बियन्स भरा, पोलीस स्टेशन मध्ये खूप लोक आहेत त्याचा ॲम्बियन्स भरा, भाजी मार्केटचा सीन असलं की वैतागायचो आम्हाला, खूप बडबड करायला लागणार आहे. तर घोषणा मोर्चे बिरचे असले की आम्ही म्हणजे अरे आज घशाची वाट क्राऊड. हा, पण ते तिथे तुम्हाला टेक्निक समजतं डबिंगचं. तर ती तशी सुरुवात झाली क्राऊड डबिंग पासून. दिवसभर बोंबाबोंब करून एक जे पैसे मिळायचे संध्याकाळी त्यात खूप समाधान वाटायचं. आणि काय होतं त्या फेजमध्ये 2 वेळेचं जेवण मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.
तर आम्ही क्राऊड डबिंग असलं की पूर्ण दिवस जायचा ना, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर एकीकडे हा आनंद असायचा की अरे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता हे याची सोय झाली आज. त्यातून आराधना स्टुडिओ डबिंग असलं की आम्ही अजून खुश व्हायचो, कारण जेवण जास्त चांगलं असायचं. क्या बात आहे. तर ही मग क्राऊड पासून सुरुवात झाली. मग त्यानंतर मग कॅरेक्टर्स करू लागलो. मग कार्टून्सकडे जे वळलो ते मग आता कार्टून्सकडेच आहे. तर तिथे जी एंट्री झाली तर आता कार्टून्स आमचा स्टुडिओ VSX जो आहे दादरचा, म्हणजे मी म्हणेन आमचे अन्नदाते आहेत ते, माझे अन्नदाते. मी त्यांच्या रेशन कार्डवरती आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी असतोच आमच्या दादरच्या स्टुडिओत. तर व्हॉइसिंगने म्हणजे आर्थिक पाठबळ व्हॉइसिंगमुळे खूप मिळालं मला. व्हॉइसिंगने खूप समाधान दिलं. तुम्ही कोणकोणते कार्टून्स केले आजपर्यंत? बरेच केलेत. म्हणजे स्कूबीडू जेव्हा सुरू होतं तेव्हा स्कूबीडूचे सगळे विलन्स मी करायचो. सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या विलनला अमरीश पुरी करायचा असेल तर इस रहस्यमय तय खाने की चाबी मेरे से ही लेना, आजू बाजू किधर मत जाना वगैरे. किंवा शक्ती कपूर असायचे त्यामध्ये, ये स्कूबी ने तो मेरा पर्दा फाश कर दिया, इसका कुछ करना पडेगा, आओ टाकी चिकी. हे आपण आता मराठी कलाकारांविषयी विचारू. आणि मराठी कलाकारांमध्ये तुमचं सगळ्यात आवडता आवाज कलाकार कोण आहे, ज्याचा आवाज काढायला तुम्हाला प्रचंड आवडतो आणि त्यांची शैलीच तुम्हाला आवडते? मी नेहमीच लक्ष्मीकांत बेर्डेंचा फॅन आहे लहानपणापासून. म्हणजे चाहता टाईप एकदम? म्हणजे चाहता नाही, भक्त. मी भक्त आहे. मी कॉलेजमध्ये असताना केसाचा कोंबडा काढून फिरायचो. याच्या पुढे मी काय सांगू आता. तर लक्ष्मीकांत बेर्डेंना मिमिक करणं मी कायम एन्जॉय करतो. म्हणजे आत्ता शेमेरू मराठीने काही फिल्म्स परत रीडअप करायला घेतल्या होत्या मराठीमध्ये. त्यात बेटा फिल्ममध्ये लक्षामामांच्या डबिंगसाठी ते मला अप्रोच झाले. बरोबर. मी ती फिल्म केली पूर्णपणे. आणि लक्षामामांचे आत्ता जिथे जिथे व्हॉइसेसची रिक्वायरमेंट असते तिथे मला विचारलं जातं. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आजीबाई जोरात नाटकाची अनाऊन्समेंट असो, किंवा आता रिसेंटली एका इव्हेंटमध्ये अशोक मामांना जो फोन कॉल ऐकवला गेला लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजातला, तो आवाज मी रेकॉर्ड केला. तर मी नेहमीच लक्ष्मीकांत बेर्डेंना मिमिक करणं एन्जॉय करतो. लक्ष्मीकांत बेर्डे काय म्हणू, आम्ही म्हणजे नाटक करत करत इतरांची कामं बघत बघत आम्ही शिकलो. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंकडून जे काही शिकायला मिळालंय, म्हणजे त्यांचं टायमिंग असेल किंवा विनोदाची शैली असेल आणि एकूणच पर्सनॅलिटी, लक्ष्मीकांत बेर्डे इज माय फेवरेट, ऑल टाइम फेवरेट. सर एक होऊन जातं ना. एक शेजारी नावाची फिल्म आहे, ज्यामध्ये एक सीन आहे. संजय मुने काका आहेत त्यामध्ये. ते वकील असतात आणि बेसिकली ते कंप्लेंट अशी करते, लक्षामामांची बायको वर्षा उसगावकर मॅडम आहेत, की मला डिवोर्स हवा आहे आणि हा मुलींचे फोटो काढतो आणि त्या मुली याच्या गळ्यात पडतात, ते मला बघवत नाही म्हणून डिवोर्स हवा असं म्हणून ते फोटो टाकतात वर्षा मॅडम. तर अरे हे काय चाललंय सगळं राजेश, असं संजय मोने सर विचारतात. तर त्यावर लक्षामामांचा जो पोटचा पॅच आहे, म्हणजे ते कुठून कुठे गेलाय विनोद तू बघ. ते म्हणते, लक्षामामा म्हणतात, अहो असं काय करताय बोकील साहेब, अहो या साध्या सुध्या मॉडेल्स नाही आहेत, श्रीमंत घराण्यातल्या मॉडेल्स आहेत, त्यांची एक श्रद्धा आहे, मी फोटो काढल्यामुळे त्यांना लगेच ब्रेक मिळतो. मग ते एक फोटो दाखवतात. आता ही मुलगी बघा, जंगल में टंगळ मंगळमध्ये होती, पाहिला तुम्ही पिक्चर? नाही. ही बघा जवानी की राते, हे हा पाहिलात? नाही. हा कधी बघणार तुम्ही? ही बघा रात्र काळी घागर काळी मधली काळी घागर काळी रात्र, दोघींनी एकदम फोटो काढले माझ्याकडे. ही बघा जगदंबा, हिने नंतर रामायणात काम केलंय, अशोक वाटिकेतल्या राक्षसिणीचं, पाहिलात? नाही. रामायण बघत नाही वाटतं, रविवारी उशिरा उठता ना. कुठून कुठे मी फोटो काढल्यामुळे मुलींना ब्रेक मिळतो पासून रामायण बघत होतो, तुम्ही रविवारी उशिरा उठत असाल. अरे काय. आणि विदाउट पेज प्ले अ शॉर्ट गेम बिकॉज ऑफ योर वॉइस थिंग. सो रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहनशाह. हे तुम्ही 4 कलाकार किंवा 3 कलाकार हिंदी कलाकारांच्या आवाजात बोलायचं? कुठलेही तुम्हाला आवडतं? चलो माझे फेवरेट पासून सुरू करतो. माझे फेवरेट माझे मित्र जग्गू दादा, जॅकी श्रॉफ सरांपासून सुरू करतो. बडू
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं बाबा, बाप नहीं एक्चुअली बिडू लगते हैं, नाम है जग्गू दादा बापू. सेकंड, वाह क्या बात है. सेकंड कोण घेऊ? चलो अक्षय कुमार घेऊया. Right. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह, नाम याद रख शहनशाह. क्या बात है, क्या बात है. उसके बाद थर्ड इज अजय देवगन. यस. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. क्या बात है. फोर्थ लास्ट, चल आता हा तुम्ही सांगा. कोण? गुलशन ग्रोवर. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. क्या बात आहे सर, सुपर. खूप भारी वाटलंय सर. मराठी कुठला डायलॉग, कुठला चला dialogue? आपण एक ऑल टाइम हिट डायलॉग हा. धनंजय माने. हा, धनंजय माने इकडे राहतात का? ऑलरेडी लक्ष्या मामांनी म्हटलेलंच आहे. Right. धनंजय माने इथेच राहतात का? ते जे हेल आणि हे त्यांचं आहे ते. त्यांचं आहे. अशोक मामा या सिनेमात होते, पण अशोक मामांनी हा डायलॉग म्हटला असता तर, अरे धनंजय माने इथेच राहतात का? तेव्हा म्हणजे दादा कोणके आहेत? Yes. धनंजय माने इथेच राहतात का? हा, निळू क्या भाऊ बात आहे. निळू भाऊ आहे. निळू भाऊ त्यांचा आवाज पण आहे. व्हॉइस. अरे Is it more काय- difficult? अरे व्हॉइस मध्ये काय खेळायचे निळू भाऊ. धनंजय माने इथेच राहतात का? निळू भाऊंचा जो हस्क होता व्हॉइसचा, आणि मी मला आठवत नाही मला हे कुणी सांगितलंय, कुठल्या तरी एका फिल्मचं डबिंग सुरू होतं आणि निळू भाऊ स्क्रिप्टवरती मार्क करत होते आपलं स्वतःचं फिल्ममधला पायलट ऐकून. बरोबर. स्क्रिप्टवर मार्किंग करत होते आणि त्यांनी पूर्ण डबिंग हे स्क्रिप्ट वाचत 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 केलं. त्यांनी फक्त एकदाच स्क्रीनकडे बघितलं की मी काय परफॉर्म केलंय. तेव्हा त्यांनी विचारलं, निळू भाऊ तुम्ही फक्त एकदाच बघितलं स्क्रीनकडे? हो. ते म्हणजे आता ते माझं करून झालंय ना, इथे माझं काम आहे डबिंग, म्हणजे आवाज कसा वापरायचा आहे. इथे ह्या कामासाठी मी आता आलोय, तर मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. ही किती मोठी गोष्ट आहे. भाई, आपल्याला या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला रोज काम मिळेल ही शाश्वती कोणी आपल्याला देऊ शकत नाही. आपल्याला सतत काहीतरी नवीन इन्व्हेंट करावं लागतं. जर मी तुम्हाला या क्षेत्रात वावरण्याचा मोटो विचारला, तो मोटो आहे तरी काय? का ओशोनचा कोट आहे, मला आता आठवत नाही, की माणूस जेव्हा काहीच करत नसतो तेव्हा माणूस खूप काही करत असतो. जेव्हा काम नसेल किंवा काम मिळवण्याची जी फेज असेल, आपण धडपडत असू, त्यावेळेला आपल्याकडे मोकळा वेळ आहे, खूप बघायला वेळ आहे, वाचायला वेळ आहे, गोष्टी ऑब्झर्व करायला वेळ आहे, फिरायला जायला वेळ आहे, इतका वेळ आहे. आणि तो वेळ जर सत्कारणी लावला तर म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तो वेळ सत्कारणी लावला तर खूप मोठे आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. जर तुम्हाला मी संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारत मारत तुम्हाला लॉंग ड्राईव्हवर जायचं आहे, ती व्यक्ती कोण असेल आणि का? माझा एकच पार्टनर आहे असा, ज्याच्याबरोबर मी अनेक वेळा प्रवासात गेलोय, खूप गप्पा पण मारल्यात, आणि त्याच्याबरोबर प्रवास करायला मला कायम आवडतं. जितेंद्र जोशी. कायम म्हणजे प्रवास कसा जातो कळत नाही, आणि त्यात आम्ही दोघं असलो की मग बाप रे बाप बाप बाप, मग काय बोलायलाच नको. खूप बोल, खूप कुठले विषय आणि काय. ऑल इज वेल, मॅन इज ऑल इज वेल, एव्हरीथिंग इज ऑल इज वेल. एव्हरीथिंग इज ऑल इज वेल. थँक्यू सो मच. खूप धमाल. थँक्यू भाई. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.